सो मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. व्हिडिओ स्किप करू नका, नक्की ऐका. हल्लीच मी कॉन्टेंट बनवायला सुरू केलं, म्हणजे ब्लॉग वगैरे बनवतो. तर माझ्या एका व्हिडिओखाली माझ्या खास मित्राने, खास म्हणजे सांगायचं म्हटलं तर लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत एवढे जिवलग मित्र माझे, त्यांनी अशी कमेंट केली की मेसेज अनफॉलो 31 डिसेंबर असे मेसेज केले. मला वाटलं मजाकमध्ये करतायत किंवा असे मजाक त्यांना करायची सवय आहे. सो मी त्यांना रिॲक्ट केला हसण्याचा इमोजी. सो हल्ली म्हणजे त्या दिवशी जाऊन बघितलं, त्यांचे आय डी मला दिसायचे बंद झाले. इंस्टाग्राम युजर आणि एकाची आय डी आहे नल म्हणून अशी येते. म्हणजे विचार करा, त्यांनी माझ्या आय डीला रिस्ट्रिक्टेड आय डी किंवा रिस्ट्रिक्टेड अकाउंट असं टाकून ब्लॉक मारलंय. म्हणजे एवढी दुश्मनी, एवढी. अरे मी ब्लॉग बनवतोय, मी व्हिडिओ क्रिएट करतोय, तर त्यामध्ये तुमचा काय हे म्हणजे प्रॉब्लेम झाला तेच मला समजलं नाही. आणि एवढं वाईट वाटलं ना गाईज, कारण भले तुम्हाला व्हिडिओ मी काय बनवतोय ते नाही बघायचं, नको बघू ना. तुम्ही अनफॉलो किंवा ब्लॉक मारणं म्हणजे असं झालं की भाई तू कोण आहेस? हा, तू आमचा कोण मित्र नाही, तू वेगळा आहेस, अनोळखी आहेस, तू म्हणजे तुझी लायकी नाही, असं ते थोडक्यात झालं. आणि ब्लॉक मारलं मला. ठीक आहे, ब्लॉक मारलं, माझे 2 फॉलोअर्स कमी झाले. लक्षात घ्या, आपले जवळचे असतात ना, जवळचे, ते कधीच म्हणजे कसं आहे, आता तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवताय किंवा काहीतरी क्रिएट करताय किंवा काहीतरी नवीन गोष्ट घेताय तुम्ही, तर आपल्याला सवय असते 10 लोकांना शेअर करायचं, 10 लोकांना दाखवायचं. कधीच करू नका गाईज, कारण त्या 10 लोकांमधनं फक्त 2च लोक आपले बघत असतात व्हिडिओज, किंवा 2च लोक म्हणजे मन लावून ऐकत असणार तुमच्या गोष्टी. बाकीचे 8 लोक असणार, ते ह्या कानाने ऐकणार आणि ह्या कानाने सोडून देणार. सो ही चूक कधी करू नका. मी फक्त ऐकलं होतं, आज बघितलं सुद्धा, पण ठीक आहे, मला काय त्याचा फरक पडला नाही. उलट मला अजून मोटिवेशन भेटलं की मी म्हणजे काहीतरी करतो ते कोणाला तरी खटकलं. हां, ठीक आहे. पण कसं आहे, मी कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली. हां, माझे लगभग आता 10-12 व्हिडिओ झाले, नवीन अपलोड झाले. सो मला 30-40 पब्लिक नवीन फॉलो झाली. तुम्ही जे काय करताय ना, ते तुम्ही तुमच्यापुरती ठेवा. हां, आई वडिलांना शेअर करा, आपल्या घरातच शेअर करा गोष्टी. आणि असे मित्र म्हणजे तुम्हाला जेवढे सपोर्ट, म्हणजे जे सपोर्ट करतात ना आत्ता सुद्धा या कंडिशनला, त्यांनाच फक्त सांगा, बाकी सगळ्यांना सांगत फिरू नका. मी कसं आहे, मी मराठी कॉन्टेंट क्रिएट करतो, मराठी ब्लॉग वगैरे बनवतो. सो थोडी 1-2 फॉलोअर्स मला गेन होत आहेत आणि मग मला आनंद मिळतो त्याचा. सो पण हे गोष्टी असे घडतात ना, त्यामुळे माणूस काही ना, म्हणजे मी म्हणत असेल की चल काय नाही 2 फॉलोअर्स, पण काही सेकंदासाठी मला पण खूप वाईट वाटलं. कारण लहानपणापासून सोबत असणारे, म्हणजे सगळ्या गोष्टीला सपोर्ट करणारे मित्र, आता मी व्हिडिओ बनवायला लागलो तर मला अनफॉलो, डायरेक्ट ब्लॉक, रिस्ट्रिक्टेड अकाउंट म्हणून डायरेक्ट हे केलं, अनफॉलो प्लस ब्लॉक मारले. सो हेच गोष्ट सांगायची आहे की आपले नसतात. आपले म्हणजे जे आता नवीन भेटणार ना पब्लिक, तीच आपली असणार. जे जुने होते ना, ते जुन्यांमधनं कोणी तुम्हाला सपोर्ट करणार नाही. सो जे पण काय करायचं आहे ते आपल्यापुरतीच ठेवा आणि सगळ्यांना शेअर करू नका. बस एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि मी पण एक मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहे, ब्लॉग वगैरे बनवतो, सो मला सपोर्ट करा. थँक्यू.